मागच्या ब्लॉगला तुम्ही ना पाहिलं की आम्ही देवाशी गेलो होते. मग देवासून आपल्याला उज्जैन जाणं होतं. मग त्याच्याकरता ऑनलाईन तिकीट काढून घेतले. मग काय वेटिंग रूममध्ये चार्जिंग केलं भाऊ. चार्जिंगचे पॉईंट बी दिसत ना. आपलं 120 वॉल्टचं चार्जर आणि त्यांनी काय 60% वॉल्ट सपोर्ट करते फक्त. दर्शनले शेंगदाणे देतास के बी जवानीचा रंग चढला ना हो. म्हटलं लग्न करणं पडेल पोरग्याचं लवकर. म्हटलं चाल भो आपली ट्रेन लागली. मग काय ट्रेन त्या पार लागेल होती. मग काय निघाले हो तडून ब्रिजवरून डायरेक्ट तिकडल्या पार स्टॉप येऊन गेला ना. याचा फोन सुटे ना. मग हे तिन्ही राहून गेले मागे. म्हटलं चला उतरा लवकर. मग उज्जैनला येऊन गेले भाऊ. उज्जैनवरून येतास काही बी डायरेक्ट तिकडला पार आले. गाडी ऑटोची इतकी भीड होती खतरनाक. पण केली लास्टला एक ऑटो. मग आले बाबा महाकालच्या नगरीत. मग येताच काही बी प्रसाद घेतला बोन तडीत चपलानं बॅगा ठेवून घेतले मस्तपैकी. मग काय एंटर केलं बाबाच्या मंदिरात. मग गाडी बाहेरच दर्शन गेलं बाबाचं. उज्जैनला मी 2-3 वेळा गेला. बाकी 2-3 बी आपलं लवकर दर्शन झालं. आता बी दर्शन मस्त पासून लवकर होऊन गेलं भाऊ. रात्री तितकंच भारी उज्जैन दिसते. तिथलंच भारी महाकाल लोक बी दिसते भाऊ. मग इथल्या गर्दीत तर पाहणं महाकाल बाबाचं भक्त गाडी जपेल होते. म्हटलं चांगलं आहे भाऊ. मग सकाळचे भुकेले ताणले होते भाऊ. मग काय थोडंफार भागून घेऊ. मग काय चहाचं दुकान दिसलं. चहा घे पिऊन घेतली मस्तपैकी. मग काय रिक्षामध्ये बसून गेले. उज्जैन जंक्शनला येऊन गेले. ऑनलाईन तिकीट काढून घेतले. तिकडल्या पार ट्रेन लागेल होती. त्याच्याकरता पहिनं पडलं. मग विवेक दरवाजाचा उभा होता. विवेक दरवाजाचं उभं राहिलं की काय फील होतं त्याला काय माहिती. खतरनाक गोष्टी करायला लागतो भाऊ. म्हटलं राहू दे भाऊ तुझ्या गोष्टी तुझ्यापाशी. मग काय रिक्षात बसून गेले. मामाजी ढाब्यावर उतरून घेतले भाऊ. राहुले पंखा फिरल्यावर हवा येते. आणि विवेक भाऊ सोबत असल्यावर खर्चाची टेन्शन नसते. एवढ्या मोठ्या पैशाची भाजीने छटाकभर भाजी. म्हटलं खा भाऊ आजच्या करता. भेटून नेक्स्ट ब्लॉगले.